नमस्कार मित्रांनो, तर खूप दिवसांपासून माझ्याकडे एक संकल्पना होती बुक्सच्या रिलेटेड. तर मी आज एक नवीन बुक लॉन्च करत आहे. तर ह्या बुक मागं आयडिया अशी होती की बऱ्याच दिवसांपासून जसं जिल्हा परिषद आणि ग्रामीण भागातील जी मुलं आहे, तर मी गेली 15 वर्ष ट्रेनिंग सेक्टरमध्ये काम करत असल्यामुळे मला एक ऑब्झर्व झालं की जे मुलं इंटरव्ह्यू देतात तर त्यावेळी कम्युनिकेशनमध्ये खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत त्या मुलांना. तर हे प्रॉब्लेम आपण टाळण्यासाठी आपण काय करू शकतो? तर ग्रामीण भागातील मुलांना बेसिकली इंटरव्ह्यू देण्यासाठी खूप साऱ्या अडचणी येतात इंग्लिशमध्ये बोलण्यासाठी किंवा त्या. तर विद्यार्थी दशेत असतानाच आपण काय काय करू शकतो यासारख्या बऱ्याचशा टिप्स या पुस्तकामध्ये मी ॲड केल्यात. तसे बरेचसे पालक आपल्या मुलासाठी चांगल्या सजेशन माझ्याकडून मागायचे. तर त्या सजेशन देता देता सहज मला वाटलं की त्या जर सगळ्या सजेशन आपण एखाद्या पुस्तकरूपी जर एकत्र केल्या तर सर्वांना त्याचा फायदा होईल. आणि दुसरं, ह्या पुस्तकामागचा मेन उद्दिष्ट म्हणजे आजकाल नवोदय किंवा मंथन अशा बऱ्याचशा स्पर्धा परीक्षा आहेत. तर त्या स्पर्धा परीक्षांसारखीच आम्ही विनर्स IT थ्रू अजून एक एक्झाम ठेवले सर्टिफाईड. तर त्या थ्रू मुलांना जास्तीत जास्त प्रॅक्टिस करून त्यांची मेमोरी डेव्हलपमेंट कसं करता येईल किंवा त्यांचं जे बुद्ध्यांक कसा वाढवता येईल, त्यांचं कम्युनिकेशन कसं वाढवता येईल, या साऱ्या गोष्टी या पुस्तकामध्ये आपण ॲड केलेल्या आहेत. आणि बऱ्याचशा पालकांचा खूप दिवसांपासून एक प्रश्न मला नेहमी असायचा की आमची मुले अभ्यासच करत नाही आहे. तर ते अभ्यास करत असताना कोणकोणते फॅक्टर आहेत की त्यामुळं मुलं अभ्यासच करत नाही आहे. तर त्यासाठी मला तर असं वाटतं की सगळ्यात आधी मुलांना अभ्यासाविषयी गोडी निर्माण झाली पाहिजे. मग ती गोडी निर्माण करण्यासाठी पालकांनीसुद्धा मुलांना तितकासा वेळ देणे गरजेचे आहे. शिक्षक, पालक आणि विद्यार्थी या तिघांमध्येही एक प्रकारचा संवाद झाला पाहिजे. आपल्या मुलाला काय आवश्यकता आहे, आपल्या मुलाला फक्त पुस्तक आणि ॲडमिशन्स घेऊन दिलं म्हणजे आपली जबाबदारी संपली असं नाही पालकांसाठी मला सांगायचं आहे. तर पालकांनी शाळेमध्ये ज्या काही पेरेंट्स मीटिंग असते तिथं उपस्थित राहणं गरजेचं आहे. आणि जे काही टीचर्स असतील त्यांच्याशी फीडबॅक घेणं गरजेचं आहे की आपला मुलगा किती प्रोग्रेस करत आहे त्यासाठी. तर शिक्षक, पालक आणि विद्यार्थी अशा तिघांसाठी हे खूप सुंदर पुस्तक आहे. आणि ह्याचा फायदा सगळ्यांच्या करिअरसाठी, मुलांच्या करिअरसाठी खूप फायद्याचंच आहे. आणि दुसरं की जे पालक लोक आहेत त्यांनाही आपल्या मुलासाठी काय काय करता येईल, कुठले पॉईंट आहे, आपल्या मुलाचा वेळ कुठं जातो आहे, सोशल मीडियामुळं त्या मुलाचा अभ्यासावर कसा परिणाम होतो आहे, आपण ते कसं टाळू शकतो. तर अशा सर्व गोष्टींचं विश्लेषण ह्या पुस्तकामध्ये केलेलं आहे. तर धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.